एक महत्त्वाची बातमी, शिंदेच्या शिवसेनेचे 8 उमेदवार जाहीर झालेले आहेत। शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। यामध्ये 8 उमेदवारांचा समावेश आहे। थोड्याच वेळात त्यांची नावे आपल्या समोर येणार आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे 8 उमेदवार जाहीर झालेले आहेत। अगदी कोण उमेदवार असणार यावर प्रश्नचिन्ह होता, आता यावरून पडदा उठलेला आहे। मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने तर कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। ही नावे आपण पाहतोय। शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सध्या जाहीर करण्यात आलेले आहेत। मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर रामटेकमधून राजू पारवे यांचं नाव जाहीर झालेलं आहे। हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची ही पहिली यादी जी आहे ती सध्या जाहीर झालेली आहे। यामध्ये हिंगोलीमधून हेमंत पाटील, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे तर दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदवारी शिंदेच्या शिवसेनेकडून जाहीर झालेली आहे। तर कोल्हापूरमधून पुन्हा संजय मंडलिकांना संधी देण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे हे 8 उमेदवार जे आहेत ते सध्या जाहीर झालेले आहेत। ही नावे आपण पाहतोय। शिंदेच्या शिवसेनेचे कोण कोण उमेदवार असणार आहेत? मावळ, रामटेक, हातकणंगले, कोल्हापूर यांची नावे देखील उमेदवारी जाहीर झाली आहे। श्रीरंग बारणे मावळमधून, राजू पारवे रामटेकमधून, हातकणंगलेमधून धैर्यशील माने तर संजय मंडलिक हे कोल्हापूरमधून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। तर हिंगोली, बुलढाणा, शिर्डी आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार कोण असणार आहेत ते पाहूया। हिंगोलीमधून हेमंत पाटील, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे आणि दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे। ही नावे आपण पाहतोय। सध्या 8च उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामधली ही नावे आपण पाहतोय। राहुल शेवाळे यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिर्डीमधून आपण पाहतोय सदाशिव लोखंडे यांचं नाव जाहीर झाले, तर बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव यांचं नाव जाहीर झालेलं आहे। हिंगोलीमधून हेमंत पाटील तर मावळमधून श्रीरंग बारणे यांचं नाव आता समोर आलंय। रामटेकमधून राजू पारवे तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांचं नाव शिंदेच्या शिवसेनेचे हे सगळे उमेदवार असणार आहेत। 8 नावे जी आहेत ती सध्या समोर आलेली आहेत। रामटेकमधून राजू पारवे हे शिंदे गटाचे उमेदवार असतील, तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। मावळमधून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे जे संभाव्य उमेदवार टीव्ही9 ने दाखवले होते त्या नावांवर शिक्कामोर्तब झालेलं आहे। यामध्ये मावळमध्ये श्रीरंग बारणे, रामटेकमध्ये राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना उमेदवारी शिंदेच्या शिवसेनेकडून जाहीर झालेली आहे, तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांनाही उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। सध्या 8च नावे समोर आलेली आहेत। पहिली यादी जी आहे ती शिंदे गटाच्या उमेदवारांची समोर आलेली आहे, त्यामध्ये हे 8 नावे जी आहेत ती समोर आलेली आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। गिरीश, 8 नावे सध्या समोर आलेली आहेत, काय सांगाल? नक्कीच ही सगळी यादी पाहतोय, अधिकृत यादी आहे आणि भवानी चौक, टेंबी नाका या ठिकाणाहून ही यादी जी आहे कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघ दिलेत, उमेदवारही दिलेत। दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव आणि त्यासोबतच हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेक अजा इथून राजू पारवे आणि हातकणंगले इथून धैर्यशील माने यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेली ही 8 जणांची पहिली अधिकृत यादी जी आहे ती शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। प्रचाराला सुद्धा यांनी सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय ही यादी टीव्ही9 वरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अनुमान यापूर्वीच लगावण्यात आलेला होता, टीव्ही9च्या माध्यमातून संभाव्य यादी दाखवण्यात आली होती, अगदी तंतोतंत तीच यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वीच आपण सांगितलेलं दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। राजू पारवे आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आणि त्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर राहुल शेवाळे यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केलेली आहे। सदाशिव लोखंडे त्यांच्या जागेवर दुसरा उमेदवार येईल असं बोललं जात होतं, पण त्यावरही आता शिक्कामोर्तब झालेला आहे, कारण सदाशिव लोखंडे यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडलेली आहे आणि त्या ठिकाणी ते विजयश्री कसं खेचून आणणार याकडे आता नजर लागलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
कोल्हापूरची जी जागा आहे त्या ठिकाणी संजय मांडलिक यांचा जो सामना आहे तो आता छत्रपती शाहू यांच्यासोबत होणार आहे आणि त्यामुळे या जागेवरती विजयश्री कोण खेचून आणणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। ही अधिकृत यादी आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी जी आहे ती प्रसारित करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं जे लोकेशन आहे ते पत्ता जो आहे तो देखील पाहण्यासारखा आहे, कारण आनंद आश्रम, श्री भवानी चौक, टेंबी नाका, ठाणे असा पत्ता जो आहे तो या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो आणि त्यामुळे भविष्यातील जेवढ्या काही याद्या आहेत त्या सुद्धा याच पत्त्यावरून आता जारी होतील असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। आपण पाहिलं की शिवसेनेचा जो अधिकृत पत्ता आहे तो आता ठाण्याचा आहे, आनंद आश्रमाचा आहे आणि त्यामुळे आनंद आश्रम जे आहे ते आता सत्तेचं केंद्र ठरणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसिद्धीसाठी शिवसेनेकडून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसारित करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, जी जागा राखीव आहे त्या जागेवरून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेक ही सुद्धा जी आहे ती जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे। राजू पारवे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि हातकणंगले इथून धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे। धैर्यशील माने यांनी आज सकाळी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि विघ्न हर्त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करू आणि जे कोणी त्या ठिकाणाहून दावा करत आहेत त्यांची देखील समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि विजयश्री खेचून आणण्याचा जो आहे तो प्रयत्न होईल। विकासासोबत या ठिकाणी जे आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण काम करू असं सुद्धा सांगण्याचं विसरलेले नाहीये। त्यामुळे हळूहळू एक एक करून शिवसेनेची जी यादी आहे ती आता बाहेर पडेल असं बोललं जाते। 15 ते 16 जागा शिवसेना ज्या आहे त्या आपल्या कोटातून मागत आहेत आणि त्यामुळे यावर नेमका शिक्कामोर्तब कधीपर्यंत होणार आहे आणि ही यादी दुसरी जी यादी आहे ती कधीपर्यंत जाहीर होणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी यादी आपण या ठिकाणी पाहतोय। जे उमेदवार आहेत त्यांना आता या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करण्यास आदेश जे आहेत ते पक्ष कार्यालयातून देण्यात आलेले आहेत। आजपासूनच प्रचाराला लागा आणि त्यासोबतच शिवसेनेनं जी काही कामं गेल्या वर्षभरामध्ये केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवा। विकासाची जी कामं आहेत ती घेऊन लोकांच्या दारापर्यंत जा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व कार्यकर्त्यांना आणि या सर्व उमेदवारांना सांगितलेलं आहे। त्यामुळे नेमकी आता विजयाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडणार आहे, लोकसभेमध्ये कुणाचा विजय होणार आणि कुणाला धूळ टाकावी लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी यादी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। शिर्डी, बुलढाणा, हिंगोली, मावळ, रामटेक, हातकणंगले, दक्षिण मध्य आणि कोल्हापूर या जागेंची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि 8 जागेची पहिली यादी, अधिकृत यादी जी आहे ती आपण TV9च्या माध्यमातून या ठिकाणी दाखवतोय। दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून धैर्यशील माने, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेक या ठिकाणाहून राजू पारवे, हातकणंगले इथून संजय मंडलिक, तर मावळ या ठिकाणाहून श्रीरंग अप्पा बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता त्यांना त्या ठिकाणाहून प्रचार करण्यासही सांगण्यात आलेलं आहे। इतर ज्या जागा आहेत त्या जागेवरती सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे, पण 1 ते 2 दिवसामध्ये या नावांवर सुद्धा शिक्कामोर्तब होणार आहेत। ज्या अडचणीच्या जागा आहेत ज्या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपले उमेदवार लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यासोबतच शिवसेना